हॅलो हाय नमस्कार। तर तुमचं माझ्या या आणखीन एक व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला खाली घेऊन जाणार आहे। मी फुलं तोडायसाठी जाते आहे, तर ते बघूया। तर आज आपण बघणार आहोत गजरा कसा विणायचा। तर लग्न सराई आलेली आहे, म्हणजे लग्न चालू झालेले आहेत, प्रोग्राम चालू झाले आहेत आणि प्रत्येकाच्या दारी म्हणजे काही ना काही झाडं असतात, फुलं वगैरे। तर मी आज सोप्या पद्धतीने गजरा कसा बनवायचा ते दाखवते आणि झाडांना सुद्धा पाणी घालायचं आहे, तर ते सुद्धा बघू। आली आहे आणि गाडी आपली किती घाण झाली आहे ना। त्या दिवशी आम्हाला अर्जंट जावं लागलं, तर हे गाडीला काय झालंय, एकदम असं चिपचिप झालंय, ते अजिबात पुसल्यावरती ती माती निघत नाही आहे। तर आज मी ते मोठी गाडी आणि आपली छोटी गाडी सुद्धा धुणार आहे। तर तुम्ही तोपर्यंत वेट करा, व्हिडिओ सोडू नका, आहे काहीतरी इंटरेस्टिंग, तर नक्की बघत राहा। तोपर्यंत मी दोघं गाड्या धुवून टाकते, मला जशा धुता येतील मी तशा धुणार आहे। तर बघा गाडी धुतलेली आहे मी, म्हणजे जास्त नाही धुतली, फक्त वर्षावरी धुतली आहे, फक्त पाणी टाकून असा हात फिरवला आहे। आणि ती छोटी गाडी सुद्धा धुतलेली आहे आणि झाडांना सुद्धा पाणी घालायचं आहे। आता पण झाडांना पाणी घालून घेणार आहोत। इथं आहे ना बोरचं पाणी चालू आहे। तर बघा दोघं गाड्या धुवून झाल्या आहे, हे आणि हे। तर त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंच की त्या दिवशी अचानक निघावं लागलं आम्हाला ज्ञानेशला हॉस्पिटलमध्ये न्यायला, आणि गाडी खूप खराब होती आणि पुसायचा सुद्धा वेळ नव्हता। म्हटलं चला आपल्याला वेळ आहे तर थोडंफार धुवून घेऊया, मग तसंच धुतलं मी। आणि बघा फुलं किती छान आहेत, तर मी फुलं तोडून घेते। तर इथं फुलं तोडायची सुद्धा पद्धत असते। तर हे गुच्छचे गुच्छ न तोडता आपल्याला आजूबाजूचे साईडचे फुलं काढायचे असतात आधी, मग त्यानंतर ते फुलं तोडायचे असतात, कारण त्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक कळ्या आलेल्या असतात, त्यासुद्धा निघून येतात जर आपण गुच्छाचा गुच्छा पकडला तर। तर असे मी फुलं पटपट तोडून घेते। तुम्ही माझे हाल बघू शकता, खूप गरम होत आहे, म्हणजे खूप ऊन आहे आणि त्या उन्हात मी फुलं तोडले। तर बघा एवढे फुलं निघालेत। तर बघा एवढ्या उन्हात मी फुलं तोडले ना, तर इतका घाम येत आहे आणि ऊन खूप जास्त आहे। आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून लक्षात येऊ शकता तुम्हाला की किती मला म्हणजे घाम येत आहे, खूप ऊन लागत आहे। आणि एवढे सारे फुलं निघालेत आपल्या इथं, बघू शकता एकही फुल नाही दिसत आहे आता झाडाला। तर तुम्ही बघू शकता मी इतके सारे फुलं तोडून आणले आहेत खालून। आपल्याला याचा गजरा बनवायचा आहे आणि हे फुलं आत्ताच नाही बनवणार मी, थोड्या वेळाने बनवणार आहे। आता माझे थोडेफार जे काम आहेत ते आटपायचे आहे आणि संध्याकाळी मी बनवणार आहे। आणि तर हे फुलं जे आहेत ना, तर डब्यामध्ये पॅक करून अगदी फ्रीजमध्ये ठेवायचं, पॉलिथिनमध्ये नाही ठेवायचं, स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचं। तुमचे 2 दिवस सुद्धा फुलं एकदम तशी राहतील। तर बघा मी हा घेतलेला आहे स्टीलचा डब्बा, तर या स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला फुलं ठेवायची आहे। तर बघा मी अशा प्रकारे फुलं ठेवलेली आहे आणि आपल्याला याचं झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि हे फुलं जसेच तसे राहणार आहेत। तर संध्याकाळी आपण याचा गजरा बनवणार आहे, तर स्टेट येऊन जाऊ नका अजिबात। तर बघा संध्याकाळ झाली आहे आणि मी स्वयंपाक केलेला आहे, त्यानंतर आपल्याला बाकीचं राहिलेलं काम ते करायचं आहे। तर मी स्वयंपाकात काय बनवलं ते दाखवते। तर मी बनवलं आहे आज आंबट टुक्याचं पिठलं, जे करत नसेल ते करून बघा, काही लोकांना माहिती आहे। त्याच्यासोबत सॅलड, गाजर, काकडी आणि लिंबूचं लोणचं, त्यानंतर भाकरी। आता जेवण करून घेतो, त्यानंतर भेटूया आणि जो आपण सकाळी व्हिडिओ जो बनवलेला आहे तो कंटिन्यू करूया। तर चला भेटते थोड्या वेळाने संध्याकाळ। आणि गजरा बनवण्यासाठी काय काय लागणार आहे, तर दोरा आणि फुलं एवढंच आपल्याला लागणार आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचा गजरा बनवायचा। तर माझ्यापेक्षा ज्ञानेशच खूप त्याला हॅप्पी आहे की आज फर्स्ट टाइम तो गजरा बघणार आहे, म्हणजे फुलं त्या आणले आहेत तर त्याला नवीनच काहीतरी वाटत आहे। हो तर बघा आता आपण गजरा बनवणार आहोत। तर मी घेतले आहे फुलं, तर फुलं तर तुम्ही बघितलंच की मी दुपारी तोडून आणले फुलं।
तर हे आपले फुलं आहेत आणि ज्ञानेश बघा त्याला खूप म्हणजे काहीतरी नवीन वाटत आहे। तर ही अशी फुलं आहेत। मागे सरक ज्ञानेश, थोडंसं मागे सरक, संपले एवढेच आहे। तर गावाकडे प्लॉटिंग वगैरे किंवा बाहेर घराच्या बाहेर लावतात ना तर खूप छान होतात। आणि याच्यामध्ये अजून वेगळ्या प्रकारची पण फुलं मिळतात। तर यामध्ये दुसरा कलर पण मिळतो, पण तो जास्त वेळ टिकत नाही। पण हे जे आहे ना गावरानी फुलं, तर हे खूप वेळ याचा गजरा टिकतो। तर या अबोलीचे गजरा बनवणार आहोत, तर चला तुम्हाला दाखवते। तर बघा 2 किंवा 3च्या जोड्या घेतात, तर मी 3-3च्या जोड्या घेणार आहे। तर मी पण खूप दिवसापासून गजरा केलेला नाही आहे, तर मी आज पहिल्यांदा 3-4 वर्षातून आज करत आहे गजरा। तर बघा आपल्याला असा दोरा काढून घ्यायचा आहे खालच्या बाजूने आणि परत आपल्याला फुलं घ्यायची आहेत 3। तर हे म्हणतात 3-3ची जोडी किंवा 2-2ची जोडी पण घेतात। तर 2-2ची जोडी घेतली ना तर ते खूप पतलं येतं। 4-4 किंवा 3-3ची जोडी घेतली ना तर गजरा अगदी एकदम मस्त जाडसर होतो आणि एकदम झुपकेदार होतात। तर बघा आपण ही अशी गाठ मारलेली आहे आणि शक्यतो ना जाड दोरा घ्यायचा, म्हणजे फुलं हे तुटत नाहीत आणि गजराही छान विणला जातो। तर बघा अशी गजरा विणायचा आहे आपल्याला। तर आपल्याला दोघी बाजूने अशी 3-3च्या जोड्या लावायच्या आणि ही अशी आडी मारायची आणि या बोटातून काढून परत या फुलामध्ये घालायची समोरच्या, आणि ही झाली, याला गाठ बसली म्हणजे आपलं झालं हे दुसरं गाठ ओवून झालेली आहे। तर मी असा पटपट गजरा बनवून घेते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला। तर बघा असा गजरा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आपला गजरा तयार झालाय। तर मी अजून दोरा तोडलेला नाही, तर दोरा तोडून घेते। तर बघा आपला सुंदर एवढा मोठा गजरा झालेला आहे। तर बघू शकता किती छान, आणि वेणीला गजरा लावला ना खूप छान दिसतं। तर तुम्ही नक्की ट्राय करा जमलंच तर। आणि माझा असा एक काळ होता की तेव्हा मी खूप गजरे बनवायची, गावाकडे होती तेव्हा, आणि नंतर मग इतकं बोर झालं होतं मी जेव्हा कुठं बाहेर जायची ना तेव्हा मग मी कोणाला सांगितलंच नव्हतं की मला गजरा विणता येतो वगैरे। लग्नाच्या ठिकाणी गेली किंवा आत्याच्या घरी, मावशीच्या घरी कुठं जरी गेली ना तर मी सांगायचे नाही की मला गजरा विणता येतो, कारण मला गजरा विणता यायचे ना तर आजूबाजूच्या बायका घेऊन यायच्या आणि मग ते करून करून एवढं अति झालं ना की अक्षरशः मला नकोसं वाटायला लागलं। झाल्याच्या नंतर मी हा फर्स्ट टाइमच गजरा विणलेला आहे। तर मला असं वाटलं होतं की मला नाही येणार, पण कसं असतं ना आपल्या हातामध्ये जी कला असते ती आपण कधीही केली ना तरी आपल्याला ती जमते। फक्त ती आपल्याला कला यावी लागते आणि मनापासून ती करावीशी वाटली पाहिजे, म्हणजे ती आपल्याला येते। आणि खरं सांगते मी तुम्हाला, गजरा मी आधी म्हणजे लग्नाच्या आधी बनवलेला, त्याच्यानंतर कधीच नव्हता बनवला, तो आज फर्स्ट टाइमच बनवला आहे। नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि अबोलीचा गजरा कसा वाटला। तर गावाकडे ना खूप फेमस आहे अबोलीचा गजरा, सगळ्या बायका लावतात, मुली लावतात, आणि इवन हा गजरा आहे ना तर हा उन्हामध्ये जरी लावला तरी लवकर खराब होत नाही आणि छान प्रकारे टिकतो आणि दिसतोही छान। तर याच्यामध्ये कुंदकडीचे फुलं सुद्धा घालतात, पण माझ्याकडे न होते म्हणून मग मी फक्त अबोलीचा गजरा बनवलेला आहे। तर मी आता हा माळून बघते कसा दिसतो। तर बघा भूमी मला लावून दाखवते आहे, फक्त असा लावायचा असतो गजरा, एक मागे किंवा पुढे आणि एक असं समोर। तर बघा भूमी मला लावून देते आहे। तर असा गजरा लावायचा असतो, आणि गावाकडे ज्यांचे केस मोठे असतात ना तर त्यांना गजरा, ज्यांचे केस खूप मोठे असतात ना त्यांना गजरा खूप सुंदर दिसतो। आणि मला ही गजऱ्याची खूप आवड आहे, तर मी आधी खूप लावायचे गजरा,
पण आता कसं असतं इथं फुलंही नसतात आणि एरवी आपल्याला काही म्हणजे असं कार्यक्रमा ठिकाणी जायचं असलं तर खूप घाई असते। हा जो गजरा आहे ना तर जुळ्याला पण असा मस्त गुणगुण होतो, अगदी छान असा बसतो बघा, बघू शकता तुम्ही। तर भूमी बसलेली आहे, तर भूमीला पण गजरा लावू। तर मी लहान होते ना तर माझी आई मला असं बेल्टला ना असं गोल 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 गुंडून द्यायची आणि असं लावून द्यायची गजरा असा। बेल्टला असं आपण जसं रॅप करतो ना तर बेल्टला असा 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 रॅप करून द्यायची आणि तो बेल्ट आहे ना असं लावून द्यायची, म्हणजे केस अगदी छोटे छोटे होते त्यामुळे मग असंच गजरा लावायची आणि गजऱ्याची खूप हौस होती। मग सगळ्या मुलींचेच केसांना अशाच गजरा राहायचा माझ्या वयाच्या। भूमी तुला कसा वाटला? छान वाटला। तर भूमीने पण मला फर्स्ट टाइमच बघितलं मी गजरा विणताना आणि तिने मला फुलं दिले, 2-2च्या जोड्या करून दिल्या, तर त्याच्याने माझं काम एकदम पटकन झालं, लवकर झालं। बाय बाय। तर बघा आपण हा जुळ्याला सुद्धा मांडता येतो, तर मी तुम्हाला दाखवते। लावायची मग झाला आपला जुळ्याचा गजरा, अगदी छान होतो बघा, किती छान दिसतोय। जर तुमच्याकडे पण अशी अबोलीची झाडं असतील किंवा फुलं असतील ना तर नक्की करा आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।